नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, भरपूर जण म्हणत होते की ई श्रम कार्ड कसं काढायचं यावरती व्हिडिओ बनवा. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून घर बसल्या ई श्रम कार्ड हे काढू शकता. आता भरपूर जण म्हणतील की ई श्रम कार्डवरती आम्हाला पेन्शन मिळते का? तर असं कोणताही GR नाही. महाराष्ट्रामध्ये ई श्रम कार्डवर कोणतीही पेन्शन मिळत नाही. ही गोष्ट एक अगोदर क्लिअर करून घ्या. हे ई श्रम कार्ड कोण काढू शकतं ते सांगतो. असंघटित कामगार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते असंघटित कामगार ई श्रम कार्ड काढू शकतात. ई श्रम कार्ड कोण कोण काढू शकतं त्यांची जी लिस्ट आहे, जे कोड आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्ही ई श्रम कार्ड काढू शकता. आता ई श्रम कार्ड कसं काढायचं A to Z प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. ई श्रम कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. eShram.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे राईट साईडला दोन ऑप्शन दिसतील. पहिला आहे वन स्टॉप सोल्युशन ई रजिस्टर ऑन ई श्रम, जे रेग्युलर आहेत कामगार त्यांनी इथे करू शकता. दुसरा आहे प्लॅटफॉर्म वर्कर रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम, हा नवीन आहे. हा ऑप्शन नवीन आहे. तर हा कशासाठी आहे? जे ओला, उबर ज्याच्यावर ते काम करतात त्यांच्यासाठी हा आहे ऑप्शन. तर आपण पहिला ऑप्शन आहे त्यावरती करणार आहे, वन स्टॉप सोल्युशन रजिस्टर ऑन ई श्रम, जे रेग्युलर आहेत ते. आता याच्यावरती आल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर विचारला. या बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा आहे तसं बॉक्समध्ये आहे तसं इथे टाकायचे आहेत, लेटर नंबर जे असतील ते. त्यानंतर PFचं जे ऑप्शन आहेत दोन, ते आपल्याला दोन्ही नो ऑप्शन करायचे आहेत, इथे आणि इथे. आणि त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे, सेंड OTP इथे केलं पहा. OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर एंटर कॅप्चा जो बॉक्स आहे त्यावरती आहे तसे नंबर लेटर असतील ते कॅप्चा इथे टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे. तरी मी इथे OTP जो आहे तो टाकून घेतो, कॅप्चा टाकून घेतो आणि सबमिट करतो. जसे इथे आपण सबमिट कराल तर इथे पहा OTP वगैरे सगळा टाकलेला आहे. OTP थोडा मोठा येतो, तो मोठा OTP टाकायचा. सबमिट केल्यानंतर आता पुढे आधार KYCचा ऑप्शन येईल. आधार KYCमध्ये रजिस्टर युझिंग आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली फिंगरप्रिंट IRS स्कॅनर आणि OTP तीन ऑप्शन आहेत. तर आपल्याला OTP निवडायचा आहे. त्यानंतर एंटर कॅप्चा आहे तसे नंबर लेटर जो बॉक्स आहे त्यामध्ये टाकायचा आहे आणि इथे आय अग्री टर्म्स अँड कंडिशन करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे सबमिट करून घ्या. सगळी माहिती मी टाकलेली आहे. आधार नंबर टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली व्हॅलिडेट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. OTP आणि कॅप्चा इथे टाकून घेऊयात आणि व्हॅलिडेट करूयात. व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमची माहिती इथे आलेली आहे. आता आपल्याला खाली कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्स जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे रजिस्टर मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर असेल तुमचा तो इथे ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर एमर्जन्सी मोबाईल नंबर टाकायचा असलं तर टाका, ईमेल आय टाकायचा टाका, नाहीतर हा ऑप्शन तुम्ही सोडून देऊ शकता. जे स्टार मार्क केलेले लाल आहेत त्याच्यावरती आपल्याला माहिती द्यायची. मॅरिड आहात का अनमॅरिड आहे ते इथे विचारलं ते द्यायचं आहे. त्यानंतर खाली मदर नेम जर टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता, कारण इथे मॅन्डेटरी नाही आहे. जे स्टार मार्क केले ते तुम्हाला इथे मॅन्डेटरी आहेत. त्यानंतर मदर नेम आईचं नाव टाका. त्यानंतर फादर नेम किंवा हजबंड नेम तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुम्हाला तुमच्या हजबंडचं नवऱ्याचं नाव टाकायचं आहे. जे टाकायचं आहे ते इथे सिलेक्ट करा. फादर नेम टाकायचं का हजबंड नेम ते इथे सिलेक्ट करून खाली तुम्हाला बॉक्स दिसेल त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. जे असेल ते तुम्ही इथे टाका, फादर किंवा हजबंड नेम. त्यानंतर सोशल कॅटेगरी, ज्यामध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ती कॅटेगरी इथे विचारली जाईल. SC ST OBC जनरल. जर तुम्ही NT वगैरे असाल तर तुम्ही OBC सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ब्लड ग्रुप काय मॅन्डेटरी नाही आहे. डिफरन्शियल एडेड अबेल्ड म्हणजे अपंग वगैरे आहे का? अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर नॉमिनी डिटेल्स, तुम्हाला कोण वारसदार लावायचा आहे तर ते तुम्ही इथे नाव त्यांचं टाकायचं आहे. जन्मतारीख त्यांची टाकायची आहे. जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं आणि त्यांचं रिलेशन काय आहे, वारसदार तुम्ही कोणाला लावताय त्यांचं तुमच्यासोबत काय रिलेशन आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नॉमिनी ॲड्रेस, जो कोणी वारसदार असेल ज्याचं तुम्ही नाव इथे टाकलेलं आहे त्याचा ॲड्रेस कुठला आहे आणि मोबाईल नंबर कोणता आहे तो इथे टाकायचा आहे. आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप येते, त्यामध्ये ॲड्रेस आपल्याला भरायचा आहे. यामध्ये रेसिडेन्शियल डिटेल्स, ज्यामध्ये होम नेटिव्ह तुम्ही कुठे राहता तर आपलं महाराष्ट्र
त्यानंतर तुम्ही तुमचा कुठला जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर स्टेट स्पेसिफिक ID आहे, इथे काही टाकायची गरज नाही, हा ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर करंट ॲड्रेस, तुम्ही आत्ता कुठे राहताय, रुरल भागामध्ये राहता का अर्बन. अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण. ज्या भागामध्ये तुम्ही राहता ते सिलेक्ट करा. ॲड्रेस टाका, कुठे राहता तो, आधार कार्डवर जसा असेल किंवा तुम्ही आत्ता जिथे राहता तो ॲड्रेस टाका. त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या राहताय तो जिल्हा सिलेक्ट करा. सब डिस्ट्रिक्ट तहसील तुम्हाला विचारला जाईल, जो काही तुमचा तालुका असेल तर तहसील असेल, सब डिस्ट्रिक्ट असेल ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पिनकोड विचारला जाईल, तुमचा जो काही पिनकोड आहे जिथे आता तुम्ही राहताय तो पिनकोड टाका. खाली या स्टेईंग ॲट करंट लोकेशन, करंट लोकेशन तुम्ही जे टाकलेले आहेत त्यावरती किती वर्षापासून तुम्ही राहताय ते इथे तुम्ही इयर सिलेक्ट करू शकता. 10 ते 15 वर्ष, 5 ते 10 वर्ष ह्या स्लॅब सिलेक्ट करा. त्यानंतर परमनंट ॲड्रेस कुठला आहे तुमचा, शहरी भागातला आहे का ग्रामीण भागातला परमनंट ॲड्रेस आहे. परमनंट ॲड्रेस जो असेल तो तुम्ही इथे ॲड्रेस लाईन 1 ॲड्रेस लाईन 2 मध्ये टाकू शकता. त्यानंतर स्टेट आपला सिलेक्ट करा महाराष्ट्र. त्यानंतर तुमचा कुठला जिल्हा आहे, परमनंट ॲड्रेस जो आहे तो जिल्हा. तहसील तुमचा कुठला आहे ते इथे सिलेक्ट करा आणि पिनकोड तुमचा विचारला जाईल तो इथे टाका आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. मी सगळी माहिती भरून सेव्ह अँड कंटिन्यू केलं आहे. पुढे आलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. पुढची स्टेप आहे तुमचं क्वालिफिकेशन काय झालं आहे. शिकला नसेल तर पहिला आहे ऑप्शन नॉट लिटरेट. नंतर बिलो प्रायमरी, मिडल क्लास, हायर सेकंडरी जे ऑप्शन आहे, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा जे ऑप्शन आहेत, जे शिक्षण झाले त्यानुसार तुम्ही इथे निवडू शकता. प्रायमरी आहे म्हणजे शाळेतलं झालं आहे, हायर सेकंडरी म्हणजे कॉलेज झालेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एज्युकेशन सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही आहे, सोडून द्या. मंथली इन्कम स्लॅब, तुम्ही जे काही कामगार आहे, जे पैसे कमवता तुम्ही, जे कामगार असाल तुम्ही, किती तुमचा इन्कम आहे मंथली त्याचा स्लॅब तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही आहे, सोडून द्या आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशन अँड स्किल, तुमच्याकडे जे काही स्किल आहे, तुमच्याकडे एक टॅलेंट आहे, तुमचा व्यवसाय असेल, म्हणजे थोडक्यात तुम्ही कोणतं काम करताय ते इथे. तर जर तुम्ही उबर, ओला, झोमॅटो एक्सेट्रावरती तुम्ही जर काही काम करत असाल तर तुम्ही इथे येस ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवरती काम करता, ओलावरती करता, झोमॅटोवरती करता का कशावरती करता ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही ओला, उबर, झोमॅटो याच्यावर काम करत नसेल तर तुम्हाला जो काही ऑक्युपेशन अँड स्किलचा जो पहिला ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे नो करायचा आहे. ओला, उबर, झोमॅटो हे सोडून त्यानंतर खाली तुम्हाला प्रायमरी ऑक्युपेशन विचारलं जाईल. प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही कोणता व्यवसाय वगैरे करत असाल, कुठे काम करत असाल तुम्ही, तर ते काम तुमचं नक्की कोणतं आहे ते NCO कोड्स आहेत. या कोड्सवरती क्लिक केलं की यामध्ये भरपूर असे कॅटेगरी आहेत, कोणकोणते काम आहेत, हे असंघटित कामगारांचं आहे, भरपूर असे आहेत. यामध्ये जर तुम्ही कुठलेही काम करत असाल तर तुम्ही ई श्रम कार्ड हे काढू शकता. तर हे एकदा लिस्ट तुम्ही पाहून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ही अगोदर लिस्ट पाहून घ्या. याच्यामध्ये तुमचं कुठला व्यवसाय असेल किंवा तुम्ही कुठलं काम करताय त्या कामाचं नाव इथे असेल तर तुम्ही इथे ई श्रम कार्ड काढू शकता. तर ही NCO कोड्स आहेत ते, किंवा तुम्ही इथे सर्चसुद्धा करू शकता. समजा मी याचं ऑपरेटर सर्च केलं तर ऑपरेटर कुठलं आहे, दुसऱ्या काही गोष्टी असेल सर्च करून. तसंच मी आता इथे ॲटो सर्चसुद्धा ऑप्शन आहे. इथे या बॉक्समध्ये क्लिक केलं, समजा मी टाकलं कम्प्युटर असं टाकलं तरी पहा कम्प्युटर ऑपरेटर आलेलं आहे. समजा एखादा व्यक्ती कम्प्युटर ऑपरेटर असेल तर ते इथे आप सर्च करून सुद्धा करू शकता. समजा टेलर असेल एखादा तर AI असं टाकलं की टेलर, ड्रेस मेकर असे ऑप्शन येतील. तसंच तुम्ही काही टाकू शकता आणि त्यानुसार तुम्हाला इथे ॲटो सर्चचा ऑप्शन येईल. किंवा तो कोडसुद्धा तुम्ही टाकू शकता, ज्यामध्ये वरती कोड दिलेले आहेत तो कोडसुद्धा टाकू शकता. तर अशा पद्धतीने भरपूर असे ऑप्शन आहेत. तर ते तुम्ही काय काम करताय ते फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं आहे आणि त्यामध्ये खाली तुम्हाला निवडायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे आता कम्प्युटर ऑपरेटर तर मी इथे निवडतो. तुमचं जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून निवडा, शोधून व्यवस्थित निवडा. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स इन प्रायमरी, जे काही तुमचं काम आहे त्या कामामध्ये तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही एक्सपिरियन्स इथे सिलेक्ट करा. त्यानंतर सेकंडरी ऑक्युपेशन सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी नाही, हे दोन्ही सोडून द्या. त्यानंतर हाऊ डिड यू ॲक्वायर स्किल, जे काही तुमच्याकडे काम आहे, तुम्ही जे काम करताय ते तुम्ही कुठून घेतलेलं आहे किंवा कुठून तुम्हाला भेटलं आहे, टेक्निकल ट्रेनिंग वगैरे घेतलं आहे का, किंवा कुठूनही भेटलं नाही आहे, किंवा तुम्ही स्वतः शिकलेला आहात. तर कुठूनही भेटलं नसेल तर दुसरा ऑप्शन, आणि जर कुठून भेटलं असेल तर पहिला ऑप्शन. त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करा. तर मला कुठूनही भेटलं नाही तर म्हणून मी पहिला ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर सब स्किल टाकायचं असेल टाका, मॅन्डेटरी नाही आहे, किंवा ऑदरसुद्धा सिलेक्ट करू शकता. तर इथे मी टाकलेलं आहे रिसिविंग. त्यानंतर सर्टिफिकेट, लायसन वगैरे आहे का तुमच्याकडे ते विचारलं जाईल. नसेल टाकायचं तर डायरेक्ट तुम्ही सेल्फ लर्निंग टाकू शकता. हे तुम्ही सब स्किल कुठून घेतलेलं आहे काय, तर सेल्फ लर्निंग टाकून द्या. नंतर इंटरेस्ट स्किल अपग्रेड, तर इथे हे मॅन्डेटरी नाही आहे, हे सोडून द्या. डायरेक्टली सेव्ह अँड कंटिन्यू करा.
महत्त्वाचं जो काही तुम्ही काम करताय ते टाकून हे करा. आता बँक डिटेल्स येतीलच पुढच्या स्टेपला. बँक डिटेल्समध्ये इथं बँक सीडिंग येस झालेलं आहे, ॲटोमॅटिकली आलं आहे. त्यानंतर बँक अकाउंट नंबर, तुमचा जो काही अकाउंट नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे, म्हणजे इथे टाकायचा आहे. आणि अकाउंट होल्डर नेम तुमचं बँकेच्या पासबुकवरती जसं नाव असेल तसं इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर IFSC कोड जो असेल पासबुकवरती तुम्ही चेक करा किंवा गुगलवर सर्च करा. तुमच्या ब्रँचचा जो IFSC कोड आहे तो टाकून इथे सर्च करायचा आहे. ॲटोमॅटिकली तुमची ब्रँच नेम आणि ब्रँच जे काही बँकनं आहे नेम ते ॲटोमॅटिकली येईल. तर मी ते सगळे टाकून घेतले. आता खाली सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आपलं इथे काम झालेलं आहे. आता जी काही माहिती आपण भरली आहे ही सगळी माहिती एकदा चेक करायची आहे. सगळी माहिती एकदा चेक करून या. खालून इथपर्यंत सगळी माहिती दिलेली आहे. जर एडिट करायचं असेल तर तुम्हाला एडिटचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. खाली येऊन तुम्ही एडिट करू शकता आणि वरती जाऊन पुन्हा ती सगळी माहिती बदलू शकता. मी आता टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करतो. सगळी माहिती बरोबर आहे. इथे टर्म्स अँड त्यानंतर NCS नॅशनल करिअर सर्व्हिस जे आहे जॉईन, तर त्याच्यावरती तुम्हाला जे काही करिअर संदर्भातले जर येत असतील, जॉब वगैरेच्या संदर्भातले जे माहिती हवी तर येस करा आणि त्यानंतर सबमिट पर्यायावरती क्लिक करा. येस नो करून सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं जे श्रम कार्ड आहे ते इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने हे श्रम कार्ड इथे तुम्हाला दिसणार आहे. हे श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी वरती ऑप्शन आहे डाउनलोड UAN कार्ड, हिरव्या रंगाचा ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे काही श्रम कार्ड आहे ते इथे डाउनलोड होणार आहे. तर आपण डाउनलोड करून घेऊयात. पाहू शकता डाउनलोड झालेलं आहे. तर हे डाउनलोड झालेलं ओपन करून दाखवतो. अशा पद्धतीने तुम्ही श्रम कार्ड हे काढू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.